ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसंतवाणी या यूट्यूब चॅनलवर आपण संतांच्या अभंगवाणीचं चिंतन करत आहोत। संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर आपलं चिंतन चालू आहे। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, पूर्वीची ती पापे रोगाची आरूपे आली सुखरूपे भोगू आम्ही। नाना पापे केले भोगणेही आले देवावरी बोल काय आता। त्रिताप हा पाळा शरीरा भोवता देहाची या माथा कर्मसूत्र। खून आम्हा प्रती कळली हो खरी अक्षय अंतरी ध्यातो पाय। प्रभू कृपा बळ आम्हा सर्व काळ आता तळमळ काही नाही। लक्ष्मण म्हणे स्वानंदाचा कंद शिव ब्रह्मानंद जोडला हो। या 6 चरणाच्या अभंगात संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, संताचं आणि सामान्य माणसाचं आपल्याला वाटतं सुख दुःख तहान भूक आजार जीवनामध्ये कष्ट संकट हे आपल्यालाच असतात। तर संत म्हणतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे त्याला या जन्मामध्ये सुख किंवा दुःख भोगावं लागतं। पूर्वीची ती पापे रोगाची या रूपे आली सुखरूपे भोगू आम्ही। संत काय म्हणतात, पूर्व जर काही पाप झालं असलं आमच्याकडून गत जन्मात पूर्वी न कळता काही झालं असेल तर जे कर्म केलं आहे त्याचं फळच आहे। त्याला कुरकुर न करता आम्ही सहजपणे ते भोगू। पूर्वीची ती पापे रोगाची या रूपे आली सुखरूपे भोगू आम्ही। रामकृष्ण परमहंसासारख्या संताला गळ्याचा कॅन्सर होता, अत्यंत वेदना होत्या। त्यांच्या शब्दानं जा तुझं कल्याण होईल म्हणून आशीर्वाद देणाऱ्याचं भलं होऊन जायचं। मग काही शिष्य त्यांना म्हणले, महाराज आणि तुम्ही चित्त एकाग्र करून त्या जखमेवर तुमच्या हात ठेवा किंवा तुम्ही आई जगदंबेला मागा की हे आजारापासून बरं कर। त्यावेळेस परमहंस आपल्या शिष्याला म्हणाले, अरे या देहाचं काही पूर्वीचं पाप कर्म असेल त्याचा हा भोग आहे, हा भोगलाच पाहिजे। आणि त्या आईनं ब्रह्मानंदाची मला समाधी दिलेली आहे, आत्मस्वरूपाचं मला सद्गुरूच्या कृपेनं ज्ञान मिळालेलं आहे आणि मी या हाडामासाच्या देहात कशाला अडकून पडून ह्या देहाचं सुखदुःख कशाला मागू। हा संताचा प्रारब्ध भोगण्याचा दृष्टिकोन असतो। पूर्वीची ते पापे रोगाची या रूपे आली सुखरूपे भोगू आम्ही। नाना पापे केले भोगणे हे आले देवावरी बोल काय आता। माणूस म्हणतो, काय हो आमच्या वाट्याला काय भोग आला आहे। बी पेरल्याशिवाय उगवत नसतं, रोपिले ते वरी आले कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर। बोया बीज बबूल का बोला खाएगा आम।
बाबळीचं जर धामुका तुम्ही पेरलो आणि त्याचं आंब्याचं झाड यावं आणि आपण आंबे खावं असं इच्छा केलो तर ते होणार नाही. तुम्ही जे बीज पेरलं आहे, चांगलं कर्म केलं त्याचं चांगलं फळ मिळणार आहे, वाईट कर्म केलं त्याचं वाईट फळ मिळणार आहे. नाना पापे केले भोगणेही आले. तुम्ही जसे पाप करचाल, पाप म्हणजे काय? काया वाचा आणि मनानं कारण नसताना दुसऱ्याला त्रास देणं, याचं नाव पाप आहे. एखाद्याची वस्तू चोरी करणं, याचं नाव पाप आहे. पर स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणं, याचं नाव पाप आहे. व्यभिचार करणं, याचं नाव पाप आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार करणं, याचं नाव पाप आहे. आणि जे पाप केलेलं आहे त्याचं फळ निश्चितच मिळणार आहे, मग ते कोणीही असो. नाना पापे केले भोगणे हे आले, देवावरी बोल काय आता. आणि पापाचं फळ म्हणून तुम्हाला कुठला जर रोग आला, कुठली जर संसारात आपदा आली, विपत्ती आली, तर तुम्ही देवावर बोल ठेवून उपयोग नाही म्हणतात संत. नाना पापे केले भोगणे हे आले. तुम्ही केलेल्या पापाचं फळ म्हणजे हे भोगणं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही देवावर बोल ठेवू नये. पुढे म्हणतात त्रिताप हा पाळा शरीरा भोवता, देहाची माता कर्मसूत्र. तुम्हाला आम्हाला जसं शरीराचं सुखदुःख असतं, रोग आजार, शेजाऱ्याचा त्रास, ज्या काही गोष्टी असतात ते साधू संतालाही असतात. आमच्या गुरुमाऊली सगळ्याला कळाले. सगळ्या देशात वाहवा झाली, पण त्यांच्या शेजारी राहणाऱ्याला गुरुमाऊली कळाली नाहीत. शेजारी माणसं गुरुमाऊलीला त्रास द्यायची. तसं संत काय म्हणतात, त्रिताप हा पाळा शरीरा भोवता, देहाची या माता कर्मसूत्र. संत देहापासून वेगळे असतात. मी शरीर नाही ना शरीर माझे नाही, या भावामध्ये संत दृढ असतात. मी चैतन्य स्वरूप आहे. जसं समुद्रामध्ये पाण्याच्या वरच लाटा तयार होतात, तरंग तयार होतात, बुडबुडे फेस तयार होतो. जरी एकाचं नाव लाट असल, एकाचं नाव तरंग असल, एकाचं नाव फेस असल, एकाचं नाव बुडबुड असल, नामरूप जरी वेगळे असले तरी सत्ता त्या पाण्याचीच आहे. त्या पाण्यातच उत्पन्न होतात, पाण्यातच स्थिर राहतात आणि पाण्यातच लय पावतात. तसं त्रिताप हा पाळा, मी चैतन्य स्वरूप आहे. या त्रिविध तापाचा पाळा या शरीराला आहे, मला नाही. मी या शरीरापेक्षा वेगळा आहे, असं संत आपल्या प्रारब्धाकडे बघतात. 3 ताप कोणकोणते? आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप 2 प्रकारचा आहे, एक बाह्य आणि दुसरा अंतर. आध्यात्मिक ताप वात पित्त कफ ह्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत त्याला बाह्य आध्यात्मिक ताप म्हणायचं. आणि सुख दुःख मुळे मनाला जे होणारे ताप आहे त्याचं नाव आंतराध्यात्मिक ताप. मग संताला आजार होत नाहीत का? होतात. संताला कोणी मानसिक त्रास देत नाही का? देतात. पण संत म्हणतात त्रिताप हा पाळा शरीराचा भोवता आहे.
मम आत्मा सर्वभूतात्मा, मला त्रास देणाऱ्यामध्येही तो परमात्माच आहे आणि माझ्यामध्येही तोच परमात्मा आहे. त्याचं सुख दुःख जे होईल ते ह्या देहाला होईल, मी त्या देहापासून वेगळा आहे या भावात राहतात. हे आध्यात्मिक तापाकडे संत बघतात. दुसरा ताप आहे आधी भौतिक ताप, बाहेरच्या वस्तूपासून होणारा ताप. एखाद्यानं फ्लॅट सिस्टीम मध्ये घर घेतलं, एखादी कोटीचं पुण्या मुंबईत घर घेतलं, मग हा माणूस सात्विक शाकाहारी, त्याच्या बाजूचा मदिरा मद्यपान करणारा बाजूच्या रूम मध्ये असू शकतो, काहीच करू शकत नाही, त्याला होय पटत नाही. पण बाहेरची परिस्थिती कशी असावी आपल्या हातातली नाही गोष्ट. याला म्हणायचं आधी भौतिक ताप. बाहेरच्या वस्तूपासून, व्यक्तीपासून, समाजापासून होणारा जो ताप आहे त्याला म्हणायचं आधी भौतिक ताप. आणि तिसरा ताप आहे आधी दैविक ताप. वीज पडणे, साप चावणे, अतिवृष्टी होणे, महापूर येणे, वाहून जाणे, भूकंप होणे, घर पडणे, हे आधी दैविक ताप. मग हे जे काही हानी होते तिथं तुमची आमची होते, साधू संताची होते. सोसाट्याचा वारा सुटला, संत एका पर्णकुटीमध्ये होते. आधी भौतिक तापाचं उदाहरण, आधी दैविक तापाचं उदाहरण सांगायचं झालं तर, आणि सोसाट्याचा वारा सुटला आणि संताची पर्णकुटी, कपडे सगळं वाळू घातलेलं ती पर्णकुटी उडून गेली. आणि संत कुरकुर करत बसलेत, बाहेर येऊन नाचू लागले आनंदानं बेभान. लोक म्हणले, महाराज तुमची सगळी पर्णकुटी उडून गेली, तुमचं सगळं सामान उडून गेलं, तिथलं सगळं नुकसान झाले आणि तुम्ही आनंदानं बेभान होऊन नाचतात. परमेश्वरा, मी जन्माला आलो तेव्हा हे अंगावर कपडेही नव्हते. आज सगळं जरी गेलं तर माझ्या अंगावर कपडे तर आहेत. हा संत त्रिताप हा पाळा देहाभोवता. देहाची या माता कर्मसूत्र. देहानं कर्म केला असल, देह भोगत असल. संत कबीराला काशीच्या रस्त्यानं जाताना कुत्र चावत होत आणि कुत्र चावत होत आणि कबीर महाराज पुढे जात होते राम नामाचा जप करत. त्यावेळेस काशीमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांनी विचारलं, महात्मा जी, आपको कुत्ता काटते जा रहा है और आप आगे आगे जा रहे, क्या हमारे को कुत्ता काट रहा है? कुत्ता जाने चमड़ी जाने. त्रिताप हा पाळा शरीरा बहुता, देहाची या माता कर्मसूत्र. माझ्या पायाला चावत असेल ते चमडा आणि कुत्र जाणं मला माहित नाही. असं संत आपलं प्रारब्ध आनंदानं भोगतात, कसलीच ईश्वराकडे तक्रार करत नाहीत, कुरकुर करत नाहीत. त्रास देणाऱ्याचंही चांगलं झालं पाहिजे, देवा त्याचं चांगलं कर म्हणतात. त्यांचं नाव संत आहे. पुढं म्हणतात, खून आम्हा प्रती कळली हो खरी, अक्षयी अंतरी ध्यातो पाय. आम्हाला खरी खून कळली. या देहानं कर्म केलेला आहे आणि हा देह भोगत आहे आणि मी या देहाचा साक्षी आहे, चैतन्य स्वरूप आहे. माझ्या हृदयात बसलेला परमात्मा आणि मी वेगळा नाही. ज्या सद्गुरूनं मला परमात्मा दाखवला त्या सद्गुरूचा आत्मा, माझा आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. खून आम्हा प्रती कळली हो खरी, अक्षयी अंतरी ध्यातो पाय. कारण प्रभू कृपा बळ आम्हा सर्व काळ, आता तळमळ काही नाही. या देहाचं का व्हायचं ते हो, जायचं ते जावो, कारण देह अनित्य आहे. या देहाचं बालपण पाहिलेलं आहे, बालपण निघून गेलं, तरुणपण निघून जात आहे, म्हातारपण निघून जाणार आहे आणि एका दिवशी हा देह सुटणार आहे. पण या देहाला पाहणारा मी
जो मी म्हणतो तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे, तोच शिव आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे. प्रभू कृपा बळ आम्हा सर्व काळ. त्या प्रभू कृपा बळानं आम्हाला आमची स्वतःची ओळख झाली. मी कोण आहे हे कळालं. मी विश्वव्यापक आत्मस्वरूप आहे. माझा जन्म नाही ना माझा मृत्यू नाही. जसं समुद्रावर लाटा तरंग बुडबुडे तयार होतात, तसं माझं चैतन्य स्वरूपावर हा देह, अनंत देह उत्पन्न होतात. त्या माझ्या स्वरूपात स्थिर राहतात आणि शेवटी लाट बुडबुडे तरंग पाण्यात जसं विलीन होतात, तसं माझं आत्मस्वरूपात ही विलीन होतात. या तत्वाचं मला ज्ञान झाल्यामुळं प्रभू कृपा बळ आम्हा सर्व काळ, त्या प्रभूच्या कृपेच्या बळानं मला हे ज्ञान झालं. आता तळमळ काही नाही. आता काही मिळवायची चिंता नाही ना काही गमवायची भीती नाही. तुझी करता करविता देवा उघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदुरी तुझे हाती. जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. लक्ष्मण म्हणे स्वानंदाचा कनंद, शिव ब्रह्मानंद जोडला हो. त्या सद्गुरुनाथाच्या कृपेनं, हृदयस्थ परमात्म्याच्या कृपेनं मला माझ्या स्वरूपाची ओळख झाली. ते स्वरूप कसं आहे? लक्ष्मण म्हणे स्वानंदाचा कंद. ते स्वरूप माझं ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुखाचा सागर आहे, प्रेम स्वरूप आहे, नित्य मुक्त शाश्वत अनादि अनंत असं माझं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप म्हणजेच माझा शिव परमात्मा आहे. त्याचा मला साक्षात्कार झाल्यामुळं माझ्या जीवनात आता कसलीच तळमळ नाही. मी नित्य आनंदी आहे, नित्य मुक्त आहे. ओम शांती शांती शांती.